विशाल 65 इमारती आपण पाहतोय, पण त्यामध्ये राहणारी जवळपास 1,500 कुटुंब आणि 6,500 लोकं ही पुढील काही दिवसामध्ये बेघर होणार आहेत. त्यांच्या डोक्यावर तर छप्पर जाणार आहे. मुळात चूक कोणाची आणि भुर्दंड कोणाला अशी परिस्थिती इकडे दिसते. रेरा नंबर अनेक इमारतींचा चुकीचा आहे, कागदपत्र बोगस आहेत, सातबारे बोगस आहेत, अशी वेगवेगळी प्रकरणं आहेत आणि एकूण मिळून ही सगळी 65 प्रकरणं समोर आली. त्यात न्यायालयाने आदेश दिले, गुन्हा दाखल झाला, चौकशी झाली. आता अंतिम टप्प्याचा सगळा भाग आलेला आहे. त्यामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये 65 इमारतींवरती तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. मी डोंबिवली पश्चिम इथे आहे. ही टुलिप सोसायटी आहे, टुलिप हाईट सोसायटी आहे. साधारणपणे 4 ते 5 वर्षच झाली या इमारतीला बांधून आणि आता ही इमारत पूर्णपणे अनधिकृत आहे असं घोषित केलं गेलं आहे. ज्या 65 इमारतींचा जो विषय इमारतींचा त्याच इमारतीमध्ये ह्या इमारतीचा समावेश आहे. आपल्यासोबत या इमारतीत रहिवाशी आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, ज्या पद्धतीनं तुम्ही सगळा लढा देताय गेली वर्षभर, यश किती मिळालेलं आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे की चूक आमचीच आहे का आणि जो जो दोषी आहे त्याला शासन होतं आहे का? नाही, आमची तर काहीच चूक नाही. आम्ही ज्यांनी इकडे जेवढ्या लोकांनी घर घेतलेलं आहे सगळ्यांनी रेरा बघूनच घर घेतलेलं आहे. सगळ्यांचं मल्टीनॅशनल अँड नॅशनलाइज बँकेंकडनं लोन झालेलं आहे. SBI, HDFC, कोटक महिंद्रा बँक, सारस्वत बँक, ज्या नामांकित बँकेंकडनं लोन झालं आहे. आणि आम्ही सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाचं पहिलं घर आहे. कोणाचं बिल्डिंगमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर अख्खा पैसा घराचा उतला गेलेला आहे हे घर घेण्यासाठी. सगळ्यांचं पहिलंच घराचं स्वप्न आहे घर घेण्याचं. आणि आता आम्हाला काही काळानंतर कळतं आहे की ही बिल्डिंग इनलिगल आहे. आम्ही सगळ्या बिल्डिंगचे आम्ही जे पेपर जे केलेले आहेत त्या सगळ्याची पूर्तता केलेली आहे. तरी पण आम्हाला 65 बिल्डिंगच्या त्याच्यामध्येच आमची पण गिनती करण्यात आलेली आहे आणि आम्हाला पण 65 बिल्डिंगमध्येच आम्हाला डिमॉलिशनची ऑर्डर मिळालेली आहे. ताई, काय सांगाल घर बनवण्याकरता ज्या पद्धतीनं आयुष्यातले एक क्षण आणि त्यातून एक पैसा बाजूला काढून घर उभं केलं आणि आता काही क्षणात ते घर होतं नव्हतं होणार आहे? आम्ही गावावरून ॲक्च्युली आलो. गावावरून आल्याच्या नंतर 2 वर्ष झाली आम्ही नातेवाईकांकडून पैसे वगैरे घेतलेले, मुलाने लोन काढलं आणि आम्ही हे घर विकत घेतलेले. कांदिवलीला पण घर होतं, तेही आमचं असंच गेलं. आम्हाला हटवलं, त्यानंतर पुन्हा तिथे झोपड्या बांधून दामूनगर त्रिमूर्तीमध्ये राहिले आणि आता इथे आल्यावर पण अशीच परिस्थिती आहे. आता आम्ही जगावं की मारावं हाच प्रश्न आमच्या पुढे आलेला आहे. म्हणजे आता असं चाललंय की चोराला सोडतात आणि संन्याशाला फाशावर लटकवत आहेत. ही परिस्थिती आता आमची आणलेली आहे. आम्हालाच आता वाटते की रात्रंदिवस आम्हाला झोप नसतं, जेवण आम्हाला जात नाही, आम्हाला अजिबात काय सुचत पैसे नाही. तुम्ही म्हणता नातेवाईकडून घेतले, बँकांचे पैसे हो, परत कसे करायचे, रोज या विषयावर घरात चर्चा होते. तोच आता नातेवाईकांना तर द्यावंच लागणार, बँकेला लोन तर द्यावंच लागणार. पण आम्ही असं होऊ त्यांना आम्हाला मेहरबानी करून सरकारने न्याय द्यावा, आम्हाला इथून हटवू नये, हेच आमची विनंती आहे. ताई, तुम्ही काय सांगाल? मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी, मुझे मराठी नहीं आती, मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी कि जिसने सबसे पहले मैं उनको अपील करूँगी जिसने ये हाई कोर्ट से जज साहब ने जिसने ये आदेश दिया है तोड़ने का, उनको पूछना चाहूँगी कि आपने ऐसा आदेश दिया ही क्यों है? इसमें आम जनता की गलती क्या है, हमारी क्या गलती है? हम लोग दीवा में रहते थे, दीवा में हम लोग 20 साल हम लोग भाड़े से रह रहे हैं, 20 साल हो गए, 20 साल में हम लोगों ने अपना जमा पूंजा जितना भी किया है उसके बाद हमने अपना घर खरीदने के लिए अभी ये जब से ये टूटने का आया है तब से कितना टेंशन होता है हम लोग को पता है कि रातों को नींद नहीं आती है. जितना जमा पूंजी हमारा सारा घर में चला गया, हमने लोन लिया है और अगर बिल्डिंग टूट जाएगा उसके बाद हमको लोन भी भरना पड़ेगा, तो कहाँ से लाएंगे हम लोग, कहाँ से भरेंगे? विशाल, माझ्यासोबत एक मावशी आहेत. मगाशी बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात मला पाणी जाणवलं, कारण का त्यांच्यावरती तर इतकं मोठं संकट आहे की मुलाचं लग्न ठरलेलं आहे, एप्रिलमध्ये लग्न आहे आणि आता ही परिस्थिती आहे. काही दिवसात या घरावरती कारवाई होईल. मग लग्नाचं पुढे कसं काय करायचं? माझ्या मुलाचं लग्न जमलंय तर 1च महिना बाकी राहिला आहे, तर मी लग्नाच्या तयारीलाच राहिले आता. आणि आत्तापर्यंत आम्ही वाड्यानेच राहत होतो. दुसऱ्याची पोरगी केली, तिला मी हेच घर दाखवलं आहे ती पोरगी भेटण्यासाठी. तर मला हा बिल्डिंगचा प्रॉब्लेम झाला तर काही करणार आम्ही, आणि लग्नाचं कसं करणार? 1 महिना तर आले, तारीख फिक्स झालेली आहे लग्नाची. मग लग्न कसं करणार? हा जर एवढा प्रॉब्लेम आला तर मुलगा किंवा घरच्यांची जेव्हा चर्चा करता तुम्ही, तेव्हा या विषयाला घेऊन काय साधारणपणे चर्चा होते घरामध्ये आणि किती या सगळ्यातून वेदनेतून तुम्ही चाललात? आता वेगळ्यातून म्हणजे आता लग्नाचा तर खर्च आहेच, आणि माझा पोरगा प्रायव्हेटमध्ये कामाला, तर लोन भरून आता आम्ही कसा घरी खर्च भागवतोय तो आम्हालाच माहिती आहे. माझा पोरगा तर प्रायव्हेटमध्येच आहे.
आणि आता ह्याच्या पुढे आम्ही कसं करायचं हा जर प्रॉब्लेम आला तर. काका तुमच्या पायाचं ऑपरेशन झालंय, घर सगळं आयुष्यातलं सगळी कमाई सगळी मेहनत सगळ्या घराला लावली होती. पूर्ण घराला पूर्ण मेहनत लावली. मी 32 वर्ष 4 महिने BSTमध्ये होतो. माझा जेवढा प्रायव्हेट पण ग्रॅज्युएटी जेवढी आली तेवढी मी ह्यात टाकली आणि बाकी असेल ते माझ्या पोराच्या नावानं लोन सरस्वती कोऑपरेटिव्ह बँकेतून केले. स्टार्टिंग पहिला एकटा माणूसच मी पहिली स्टार्टिंगला बुकिंग केलेलं आहे 1000 रुपये 1 लाख रुपये देऊन. आणि आता हे असं घडल्यानंतर काय जगायचं काय, रातभर झोप येत नाही. तुम्ही 32 वर्ष केलेली पूर्ण कमाई मेहनत पूर्ण ह्याच्यामध्ये मी घातले त्या बिल्डरवाल्याला दिली. आणि आता असं कळतंय की काय हे तुटणार आहे, हे करणार आहे. आता नवीन बाळ झाले आम्हाला, आता नात झाले मला. आता आम्ही हे सगळं कुटुंब घेऊन राहायचं कुठं. परत खिशात पैसा नाही. 4200 रुपये मला पेन्शन आहे. मी BST मुंबई महानगर BSTमध्ये होतो. पेन्शन बी कमी आणि आता राहणार कुठं. त्या पोराच्या जीवावर आहे. थोडाफार हप्ता जातो आहे, थोडंफार येते घरामध्ये. तसंच आम्ही मीठ मिरची म्हणून खातो. त्यामध्ये आता एवढं मोठं आभाळ कोसळलं ती सारायचं कुठं हे आम्हाला मोठा प्रश्न पडला. काय पर्याय वाटतो पुढे? पर्याय काय, आम्ही तर गव्हर्नमेंटला पैसे दिलेत ना, चेकद्वारे आम्ही पैसे तर आमचे वाईट आहेत ना पुरे. मग आम्ही आमचे दिले ना, आम्ही कागदपत्र बघूनच दिले ना. ते कागदपत्र डुप्लिकेट करायचे नाही करायचे ते त्यांच्या हातात होतं. ॲग्रीमेंट बी त्यांनी आम्हाला डुप्लिकेट करून नेऊन ठेवलं. मग आता आम्हाला काय कळतं ह्यातलं काय डुप्लिकेट आहे काय ओरिजिनल आहे. आता ही बुक करून मला 2019मध्ये मी बुक केलेली बिल्डिंग आहे. त्या टायमाला मी 1 लाख रुपयाचा चेक दिला आहे. आता हे असं परिस्थिती असल्यानंतर आम्ही काय करायचं. आता आम्ही काय एवढे शिकले सवरलं नाही. 7वी नापास होतो त्या टायमाला कामाला लागलो. तर तू काय सांगशील? तूही लोन भरत असशील, घरात या सगळ्या गोष्टीला घेऊन कसा चर्चा असते, वाद असते? कारण का आता नुकतंच लग्न झालं असेल किंवा मुलं शिकत असतील, आईवडील असतील. हां, तर नक्कीच आता म्हणजे कसं आहे तर तर पहिल्यांदा आम्ही आयुष्याचं पहिलं घर घेतलं आहे त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पण हे आता सर्व आम्ही सगळं रेरा हे सगळं चेक केलं साईटवरती जाऊन. आणि पहिलं KDMCमध्ये जाऊन पण 1-2 अधिकाऱ्यांना पण चेक करून घेतलं होतं आम्ही. पण त्यांनी सांगितलं की लिगलीच आहे म्हणून बिल्डिंग. पण त्यानंतरला मग आता रिसेंटली 2023लाही नोटीस आम्हाला आली की तुमचं जी बिल्डिंग आहे ती अनधिकृत घोषित करण्यात आलेली आहे म्हणून. पण त्यांनी कोणत्या कागदाच्या बेसिसवरती किंवा कोणत्या म्हणजे जे सपोर्टिव्ह काय जे असेल कारण त्याच्यासाठी संदर्भामधून काय त्यांनी हे केलं ते आम्हाला पण अजून म्हणजे समजलं नाही आहे. आणि आम्ही कसं रेरा बघितलं म्हणून आम्ही घर घेतलं. आता रेरा नसतं दाखवलं त्यांनी तर आम्ही घर घेतलंच नसतं ना. किंवा जर एवढ्या वर्ष जर बिल्डिंग बांधले तर त्यामध्ये कोणतरी KDMCच्या प्रभागामधला कोणतरी अधिकारी येऊन. दादा, या सगळ्या प्रकरणामध्ये या शिंदेताई आहेत, हे सगळी मंडळी जी रेग्युलर फॉलो होती. आजही ते कल्याण महानगरपालिकेमध्ये एका अधिकाऱ्याला भेटायला गेले होते. मध्यंतरी मधल्या काळामध्ये यांनी याचिका केली होती आणि यांनी कोर्टाला एक मागणी केली होती की रेग्युलेशन ह्या इमारती जे ते रेग्युलेशन करायला आम्हाला एक संधी द्यावी. त्यानुसार 4 इमारतींना कोर्टानं परवानगी दिली होती. त्यात ही एक इमारत होती. तुम्ही फेऱ्या मारल्यात कल्याण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून, तुम्हाला काय उत्तरं मिळाली किंवा काय तुम्हाला दाद मिळाली का? ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सगळी पहिल्यांदा प्रोसेस सांगितली की तुम्हाला काय काय करावं लागेल. नगररचनाकार जे आहे तिथले KDMCचे, तर त्यांनी आम्हाला सगळी प्रोसेस सांगितली. आम्ही त्याच्यानुसार एक एक डॉक्युमेंट तयार करत गेलो आणि सबमिट करत गेलो. पहिल्यांदा मी आर्किटेक्ट अपॉइंट केला. त्यांच्या थ्रू जे डॉक्युमेंट तयार करायचे होते तयार केलेले आणि आम्ही हार्ड कॉपी सबमिट केलेली KDMCमध्ये. त्यानंतर नंतर ते म्हणतात की तुम्हाला हे सगळं ऑनलाईन सबमिट करावं लागेल. तर ऑनलाईनचं पण आत्ता आम्ही चालू केलेलं आहे. पण ते आता त्यासाठी एवढं होऊन सुद्धा शेवटी सरकारी टप्पे जे आहेत किंवा सरकारी खात्यातला जो कारभार असतो ते तुम्हाला सहन करावं लागतं. सहन करावंच लागतं आम्हाला. कारण कसं होतं की तुम्हाला जर जी काही रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही एकदाच सांगा मला. कारण खूप सरकारी काम आहे हे सगळं. आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन एक एक डॉक्युमेंट तयार करायला लागतो, त्याला वेळ लागतो. मग तुमची जी काय आहे, जर एखादी बिल्डिंग शेवटची तारीख काय? 19 फेब्रुवारी शेवट तारीख असं कळतंय. 19 फेब्रुवारी कुठली? म्हणजे साधारणपणे हायकोर्टाने जे आदेश दिले होते की 3 महिन्याच्या आत या बिल्डिंग निष्कासित करा म्हणून, ती तारीख शेवटची. ती 19 फेब्रुवारी त्यांनी दिली होती. जे 19 नोव्हेंबरला त्यांनी जे निकाल दिला त्याच्यामध्ये सांगितलं की 19 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला बिल्डिंग डिमॉलिश करा. 2 दिवस हातामध्ये उरलेले आहेत तरी तुमचे प्रयत्न सुरू आहेत. आमचा हा रिक्वेस्ट आहे KDMCला विनंती आहे की आम्हाला बेघर करू नये. आम्ही कुठे जाणार?
मुख्यमंत्रीला रिक्वेस्ट आम्हाला बेघर करू नये किंवा मजिस्ट्रेटला सुद्धा आमच्या विनंती आहे की आम्हाला बेघर करू नये. आम्ही कुठे जाणार? एकच आमचं घर आहे, ते पण तुम्ही पाडलं तर मी कुठे जाणार राहायला? रस्त्यावर येणार आम्ही. दादा तुम्ही काय सांगाल? प्रथमतः लोकमत चॅनल आमची ही आख्यायिका ऐकण्यासाठी म्हणजे आज आम्ही हतबल झालेलो आहोत आणि आज लोकमत चॅनल आमची ही म्हणजे व्यथा आमची आता ही म्हणजे सरकारसमोर मांडण्यासाठी उपस्थित आहेत. त्याबद्दल लोकमत चॅनलचं आम्ही आमचे ट्युलिप व्हाईट सोसायटीवरती सगळ्या त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मला म्हणायचं आहे आज आम्ही ह्या ट्युलिप व्हाईट सोसायटीचाच प्रश्न नाही, आज इतरही बिल्डिंगचा प्रश्न आहे. आज आम्ही लहान लहान मुलं घेऊन या सोसायटीत आज आम्ही एक घामाचा कष्टाचा पैसा एक जमा करून आज आम्ही हे या बिल्डिंगमध्ये आम्ही रूम घेतलेला. याच्या आधी आम्ही भाड्याने राहत होतो. आज मुलांची लग्न, आता माझ्या मुलाचं 30 एप्रिलला लग्न आहे आणि साहेब ह्याच्या पुढे आता आम्ही 30 एप्रिल लग्न आहे. आज मी दुसऱ्याची मुलगी ह्या घरात आणण्यासाठी आम्ही आज लग्न जमवलं आहे. तर याच्या पुढे आम्ही या कशा पद्धतीने म्हणजे आम्ही सामोरं जायचं हे गव्हर्नमेंटने ह्या गोष्टीचा विचार करावा आणि ह्या आम्हाला ट्युलिप व्हाईट सोसायटीला गव्हर्नमेंटने चांगल्या तऱ्हेने सहकार्य करावे. तसं इतरही बिल्डिंग आहेत त्या लोकांची सुद्धा हीच परिस्थिती आहे. त्यांनासुद्धा चांगल्या तऱ्हेने सहकार्य करून आमच्या ह्या व्यथा सरकारने चांगल्या तऱ्हेने सरकारपर्यंत ते दाद मागतात. आणखीनही काही ताई आहेत. मला फक्त एकच वाक्य बोलायचं आहे की आपल्या हा जनतेचा प्रश्न आहे, 6,500 जनतेचा प्रश्न आहे, तो सरकारने काही करून सॉल्व्ह केलाच पाहिजे. कारण इंडिया इज डेमोक्रेटिक कंट्री आणि इंडियामध्ये प्रत्येक रहिवाशाला न्याय आणि हक्क हा मिळालाच पाहिजे. आणि आमची काही चुकी नाही ना, आमची काय चुकी? आम्ही तर सगळे डॉक्युमेंट्स बघूनच घेतले होते ना, आम्ही सगळे डॉक्युमेंट्स बघून घेतले होते. घर बनवताना जेव्हा साधारणपणे मला वाटतं 2021-22 मध्ये तुम्ही हे घर घेतलंय, 22 मध्ये घर घेतलंय, आज 25 3-4 वर्ष झालेली आहेत. घरात एक वस्तू लावताना तुम्ही प्रत्येक ही घेतली पाहिजे, ती घेतली पाहिजे, ह्या वस्तू लावल्या पाहिजे, ते सगळं गेल्या 4 वर्षात केलंय. सगळं कर्ज काढून घेतले आम्ही. शिवाय आमच्या मुलांचे शिक्षण पण आहेत. आता मी कुठे जायचं? हे कर्ज तर आम्हाला फेडणंच आहे ना. त्याच्यावर त्याच्यावर पण काहीतरी सोल्युशन त्यांनी सांगायला पाहिजे ना न्यायालयाने. ताई तुम्ही काय सांगाल? ताईनं तर विचारलं मी की घर जेव्हा पजेशन मिळालं, एक वस्तू सोफा, टी व्ही, एक घरातली एक वस्तू कुठे असावी, कुठे ठेवावी, या सगळ्या वस्तू तुम्ही तिथे मांडलेल्या आहेत. पण 2 दिवसामध्ये नंतर कारवाई होणार आहे. नाही, आम्ही हे लिगल म्हणून ही रूम घेतली होती, बरोबर. माझे मिस्टरही जॉबला आहे, मला 2 मुलं आहेत छोटी छोटी, एक सेकंडला आहे एक छोटा आहे. तर आम्हाला आता ह्या 2 दिवसानंतर बाहेर आम्ही रस्त्यावर येऊन जाणार कुठे? कारण हे पहिलंच घर आहे आमचं. हे पहिलं रूम आम्ही ह्या घेतला होता बिल्डिंगमध्ये, पण हा प्रॉब्लेम आम्हाला माहितीच नव्हता. लिगल म्हणूनच घेतलं होतं, कारण इथून स्कूल वगैरे सगळं जवळ असणार ह्या उद्देशानेच घेतलं होतं. 2 लहान मुलं सांगतात. मावशी तुम्ही काय सांगाल? ताई बरेच रहिवासी इथे, आणखीनही काही. दादा तू काय सांगशील? कशा रीतीनं आता तुमचे प्रयत्न जे आहेत ते अंतिम टप्प्यात आलेत, 2 दिवस राहिलेत? नाही, आम्ही आमच्या साईडनी जेवढे KDMCला डॉक्युमेंट पुरवण्याचे प्रयत्न, जे डॉक्युमेंट KDMC आमच्याकडनं मागते ते आम्ही जेवढे आमच्याकडनं होऊ तेवढे आम्ही प्रयत्न करतो आहे. तसं मॅडमने तुम्हाला दाखवले डॉक्युमेंट्स, जे एक डॉक्युमेंट्स आम्ही प्रत्येकजण नोकरदार वर्ग असून एक 2 सुट्टी काढतो हे डॉक्युमेंट पूर्तता करण्यासाठी. तरीसुद्धा आम्ही KDMCमध्ये जमा केल्यानंतर सुद्धा KDMC काही ना काही लूपहॉल्स काढते. हे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कमी आहे, हे काढा. तरीसुद्धा आम्ही कुणीही इथले सगळे प्रायव्हेट जॉबवाले आहे, कुणी गव्हर्नमेंट जॉबवाले नाही आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचं सुट्टी काढून 1-2 दिवस सर्वांना ते घालावे लागतात. जसं या काकांनी पण सांगितलं आहे, हे आता रिटायरमेंट झालेले आहे. रिटायरमेंट होऊन त्यांची त्यांचं आयुष्याचे कमाई लावले. आम्हीही आमच्या आयुष्यातलं पहिलं हे घर घेतलं आहे. पहिलं घर घेतल्यानंतर हे आम्हाला आमच्यासोबत असं फ्रॉड झालं आहे आणि हे आमचं म्हणजे आता हे आयुष्यभर आम्ही हे लोन कसं फेडणार? आम्ही पण नोकरदार वगैरे, आमच्याकडे पण असे काही लाखोची का 2 लाखाची आमची कमाई नाही आहे. आमची पण सामान्य माणसांसारखीच आमची 25,000 आपल्या नोकरदार वगैरेंची सॅलरी आहे. त्याच्यामध्ये जर सरकारने निर्णय घेतले. शिंदेताई तुमच्या इमारतीवर काही कारवाई होऊ नये ही सर्वांची इच्छा आहे, पण शेवटी आता कायदा न्याय या सगळ्या गोष्टीत आदेश आलेले आहेत. 2 दिवसात असं होऊ नये, पण इमारतीसमोर आता बुलडोझर उभा राहील. मला आधी सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारायचा, म्हणजे तुम्ही आता आमच्या व्यथा तर ऐकल्या, पण आता जेव्हा आमची ही बिल्डिंग जेव्हा उभी राहत होती तेव्हा ह्या वॉर्ड ऑफिसर जे सुहास गुप्ते होते ते कुठे होते? त्यांचं फक्त चेअर गरम करण्याचं काम नाही आहे KDMCमध्ये बसून. इथे प्रत्येक 30-35 हजार 40,000 50,000 कमवणारा माणूस आहे, सगळ्यांची हार्डमनी आहे इथे.
कोणाचाही कुठूनही आलेला ब्लॅक पैसा नाही आहे आणि कोणाच्या पूर्वजांची इथे पैसे ठेवलेले नाही आहेत. सगळेजण लोन भरत राहणार आहे. आम्ही बँकेकडे जातो आहे सांगायला, तर बँक सांगते की तुम्हाला लोन भरत राहायचं आहे, नाही तर तुमच्या सिबिलवर इम्पॅक्ट होईल. म्हणजे उद्या बिल्डिंग पडली तरी बँक आमच्याकडनं लोन वसूल करणारच आहे, EMI. KDMCने हात वरतू केले आहेत की आम्हाला माहिती नाही. सुहास गुप्तेंना रिटायर्ड झाले आहेत ती व्यक्ती. आम्ही KDMCमध्ये जातो, सरांत तिकडे आम्हाला जे काही ज्या ज्या विभागामध्ये फिरवलं जातं, जे डॉक्युमेंट आमच्याकडे मागतात ते आम्ही सगळेजण मिळून 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही डॉक्युमेंटची पूर्तता केलेली आहे. तरी आम्हाला परत एक त्रुटीपत्र दिलं जातं. त्याच्यानंतर आम्ही स्वतः वकील केलेला आहे. आमच्या बिल्डिंगचा स्वतः एक पर्सनल वकील हायर केलेला आहे, आर्किटेक्ट हायर केलेला. असं आम्ही नाही आहे की आम्हाला ज्याचं नॉलेज नाही आहे, आम्ही आर्किटेक्ट थ्रू हे सगळे डॉक्युमेंट जमा केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर KDMC जेव्हा 3 फेब्रुवारीला जेव्हा आमचा स्टे संपला, तेव्हा आम्हाला कुठचंही प्रकारचं लेटर आलेलं नाही आहे की तुमच्या म्हणजे आमचा जो काही त्यांना जे आमच्याकडनं लूफहोल दिसलेले आहेत की बिल्डिंग कायदेशीर होऊ शकत नाही, त्याचं कुठचंही लेटर आमच्याकडे आलेलं नाही आहे. डायरेक्ट KDMCला दिलेलं, त्यांनी डायरेक्ट हायकोर्टला दिलं आणि हायकोर्टने आमची बाजू न ऐकता डायरेक्ट त्यांनी हा निकाल दिलेला आहे आणि तो आम्हाला मान्य नाही आहे. हा आमच्या विरुद्ध अन्याय आहे. पुढे आम्ही बळी पडतोय. पुढे हे उच्च न्यायालय झालं, पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची आपली तयारी आहे. आमच्या सगळ्यांची तयारी आहे. आमच्या हक्काचं घर आहे आणि हा पूर्ण आमचा अधिकार सुद्धा आहे. आमच्यावर अन्याय झाला, आम्ही बिल्डिंग लिगल म्हणूनच घेतलेली आहे. पहिल्यांदा रेराला पकडा, KDMC ऑफिसरना पकडा, इथे जेवढे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ज्यांनी इथे फ्रॉड केलेला आहे पहिल्यांदा त्याला निलंबित करावं, मग आमच्या बिल्डिंगवर बुलडोझर घेऊन यावा. आणि हे सरकारने पण आम्हाला मदत नक्कीच. ही सगळे ट्युलिप हाईटचे रहिवासी आहेत. या इमारतीवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत, पण इमारतीवर कारवाई होऊ नये यासाठी या इमारतीतील रहिवाशांचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. काकांच्या पायाचं ऑपरेशन झालं आहे, रिटायरमेंटला आले, रिटायर झालेले आहेत. मुलाने प्रायव्हेट बँकेतून आणि प्रायव्हेट जॉब असल्याने लोन काढलेलं आहे. अनेक ताई आहेत, यांचंही त्यांनी सांगितले भाड्याचे घरात होते, आता नवीन घरात आलेत. या काकूंच्या आणि काकांच्या घरात तर आता लग्न आहे. या सगळ्या दुःख आहेत, व्यथा आहेत. पहिलं घर आहे, सगळे पैसे आयुष्यातली सगळी कमाई इथे लावलेली आहे. हे सगळं होत असताना आता एकाएकी डोळ्यासमोर त्यांच्या फक्त एकच चित्र उभं राहतं आहे, ते म्हणजे येत्या काही दिवसात आपल्या इमारतीवर कारवाई होईल. या सगळ्या लोकांच्या व्यथा ज्या आहेत त्या न्यूज 18 लोकमत म्हणून आम्ही मांडतो आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये या बाबतीमध्ये सुनावणी झालेली आहे आणि 19 फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन महानगरपालिकेला दिली आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसात महानगरपालिका काय करते हे देखील पाहावं लागेल. पण या सर्वांनी घर घेताना सगळी कागदपत्रं जी आहेत ती त्यांच्या परीनं तपासून पाहिली होती आणि सर्व पूर्णपणे रीतसर आहे, कायदेशीर आहे, म्हणूनच रेरा नंबर मिळाला. त्यानंतर बँकेतून लोन मिळाले, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन झालं, या सगळ्या गोष्टी झाल्या असं त्यांचं म्हणणं आहे. पण शेवटी जे सगळे रहिवासी आहेत त्यांचा एकच मुद्दा आहे, त्यांचा एकच प्रश्न आहे की आमची चूक काय, आम्हालाच का दोषी ठरवलं गेलेलं आहे, आमच्याच घरावरती हातोडा का. हे सगळं ज्यांनी घडून आणलं, कोर्ट म्हणतं किंवा पोलीस म्हणतात की हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत, रेरा नंबर बोगस आहे, अनेक कागदपत्रे बोगस आहेत, तर हे सर्व बोगस बनवण्यावरती कारवाई कधी केली जाणार, त्यांना नेमकं शासन कधी होणार. तर एवढंच आहे. तर अशा सर्व लोक जे आहेत ज्यांनी आता इथं ज्यांनी इमारत बांधलेली आहे त्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी सगळ्या गव्हर्नमेंट खात्यानी प्रधानमंत्री योजना देखील बऱ्याच लोकांना, आवास योजना देखील बऱ्याच लोकांना लागू झालेली आहे. एवढं सगळं असताना या इमारती बांधल्यानंतर ह्यांनी पैसे दिलेले आहेत, लोन काढलेत. ज्याने पैसे घेतले, ज्या अधिकाऱ्यांनी, बिल्डरने, सगळ्यांनी पैसे घेतलेत, मग त्यांच्याकडून हे पैसे वसूल करून या सर्वसामान्य लोकांना ज्यांनी अतिशय आयुष्यामध्ये सर्व पणाला लावून ही घरं घेतली होती त्यांना का दिली जाऊ नयेत आणि अशा रीतीनं भविष्यात कोणासोबत ते घडू नये याकरता हे सगळे रहिवासी जे आहेत ते लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला नक्कीच यश हो हीच अपेक्षा. पण राहिले 2 दिवस, त्या 2 दिवसामध्ये काय चमत्कार घडतो हे देखील आपण पाहूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.